नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओची सुरुवात ना माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या दर्शनापासून करूया. आणि माझ्या मनापासून सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज ना इकडं बघा नातूसोबत व्हिडिओ आहे, कारण का ती मामाच्या गावाला उन्हाळा सुट्टीला आलेला इथं. तर इथं ना थोडंसं आम्ही बाहेर गेलतो आणि तिथं बसल्यानंतर थोडंसं शूटिंग केलं. तर इथं त्याला म्हणत होती मी थोडंसं बोल आणि बघ, तर त्याला कॅमेरामध्ये बघायचंच नव्हतं. तो म्हणायचा नाही बघणार आणि मग इकडं तिकडं तोंड असा फिरवत होता. तर त्याला आवडलंच नाही. आणि मूड असला ना एवढं छान रील्स बनवतात की काय विचारूच नका. पण काय होतं, मूडवर काम आहे सगळं. तर त्याचा अजिबात मूड नव्हता, म्हणून तो इकडं तिकडं तोंड करून असा बघत होता. आणि नंतर मला म्हणला तो कॅमेरा बंद कर. नंतर मग मी कॅमेरा बंद केला. आणि मग इकडं ना परत बघा आजोबा संग ही छोटा नातू. तर आजोबा संग नातूची मस्ती कशी चालू आहे. आजोबा काहीतरी खात येतं. आणि इकडं ना परत आंब्याचा रस करायचं चालू होता आणि लाईट नव्हती. लाईट नसल्यामुळं मी ह्या छोट्याशा मिक्सरचा वापर केला. तर ही ना नातूलाच करायचं होतं. म्हणजे ती बघा आजीच्या मध्ये असं असतं ना, तसं त्याचंच काम चालू होतं. तर मी करणार आणि त्याला खरंच खूपच छान वाटत होतं बरं का. तर एवढं आवडीनं तो करत होता की खरंच खूपच छान वाटत होतं. आणि मग मी इकडं ना असं आंब्याची साल काढून घेतली आणि चाकूनी गर काढून घेतला. आणि त्याला धरता येत नव्हतं, तरी पण त्याचा प्रयत्न खूप होता बरं का. आणि इकडं मग असा आंब्याचा गर काढून परत एकदा मी टाकत होती. आणि परत आपल्या घरचे आंबे आता पिकलेत. तर त्याचा मग म्हणलं चला आज रस करूया. तर मग बनवत होती. आणि इकडं ह्याचं परत चालू होतं आणखीन, पण मीच करणार. तर मागत होता फिरवायला पाहिजे होतं त्याला. तर बसवण्याचा पण प्रयत्न करत होता तो. एवढं ओढलं त्यानं, एवढं ओढलं की अक्षरशः दोरी खराब होईपर्यंत माझी नाद बघा किती असते लहान लेकरांना. तर त्याचं चालू होतं असं आजीच्या कामात लुडबुड नातूची असती. आणि मग ती परत फिरायचं थोडंसं बंद झालं तर त्याचा प्रयत्न चालू होता परत फिरवण्याचा. तर बघा किती छान वाटतंय असा आनंद. कुठंच नाही भेटणार बरं का. ही आनंद परत नाही भेटणार. एकदा ही मोठी झाली ना पाखरं, नंतर ही लहानपण परत येणारच नाही. आणि इकडं मग परत चला आज आंब्याचा रस म्हणल्यावर कुरडई पापड तर आपलं बनलंच पाहिजे. तर बघा किती छान फुलती पापडी. आणि इकडं मग असं तळलेलं कुरवडी आणि पापडी. तर कुरवडी पण बघा किती मस्त फुलती. आणि चुलीवर बेत आहे, कारण का आपल्यात लाईट पण नाही आणि गॅस संपला आहे. आणि इकडं मग माझ्या नातूचा असा रस करून तयार झालेला होता. तर म्हणलं चला आता जेवण करूया. तोपर्यंत आईस्क्रीम आलं. आणि मग ह्यांचं ना असं कपडे काढलेली गरम होत होतं, एवढं गरम होत होतं की काय विचारूच नका. तर मग ह्यांचं ना असं चालू होतं ज्यूस प्यायला. तर कपडे काढून शर्ट काढून टाकलं होतं. लाईट नाही गावाला, एवढं लोड शेडिंग आहे ना. तर भरपूर लोड शेडिंग आहे बरं का. त्यामुळं मग ही आम्ही बाहेर बसलेलो असं. तर इकडं मग आपलं साधंच गावाकडचं जेवण होतं की आंब्याचा रस, कुरडई, पापड, भजी आणि चपाती असं गावचं साधं सिंपल जेवण. तर या सर्वांनी जेवण करायला. आणि इकडं मग ह्यांचं परत खेळ चालू झाला होता, कारण का त्यांचं जेवण झालं. आणि जेवण झाल्यानंतर मग या आजोबा सगळं नातवांचं असं खेळ सुरू होता. एक मांडीवर बसलं होतं आणि एक खांद्यावर बसलं होतं आणि आजोबांचं चालू होतं मोबाईलमध्ये बघायचं. तर बघा किती छान वाटतंय. आणि खरंच बरं का, मामाच्या गावाचा आनंदच खरं खूपच वेगळा असतो. आणि ती आनंद घ्यायला माझं नातू आले तर मग आता ही ना परत त्यांना चायनीज खूप आवडतं बरं का, म्हणून चायनीज आणलेलं. तर ह्यांचं खायचं चालू होतं चायनीज. छोट्याला पण आवडतं आणि मोठ्याला पण आवडतं चायनीज. तर मग ही चायनीज खात होती. संध्याकाळचं टायमिंग झालं होतं इथं. आणि खूपच छान वाटत होतं बरं का. आणि आजोबांचं पण चालू होतं त्यांच्याबरोबर खायला. तर मग चला. आणि इथं ना परत आपलं 4चं गाईंचं टायमिंग. तर मग गाईंच्या गोट्यात तर आपल्याला गेलंच पाहिजे.
आणि दारा काढून वैरण पेंट सगळं काम झालं तर बरं का. आणि गाई मोकळ्या सोडून दिल्या, त्या मोकळ्या सोडून दिल्यानंतर ना मग व्हिडिओ घेतला होता. तर मग चला म्हणलं. आणि इथं ना एका गायला आपल्या मागच्या 2-3 दिवसापूर्वी दगडी झालेली, आणि ती जी दगडी बरी झाली. आता गाय ती चांगली झाली. नंतर परत दुसरी एक गाय आजारी पडली आणि तिला आता ताप येतो. तिला पण तापावरच्या गोळ्या चारल्या त्या, तरी पण ती आता काय करते, वैरण कमी खाती आणि पेंड पण कमी खाती. मग तिचं दूध पण कमी निघायला लागले. मग काय झालं आहे तिचा प्रॉब्लेम नक्की काय कळलं नाही. आणि आता डॉक्टरचं तर एवढं पेमेंट वाढलं आहे ना, डॉक्टर एवढं पैसे गायला दगडी झाल्यानंतर 2 इंजेक्शनं केली आणि एक कासत इंजेक्शन सोडलं. 3 इंजेक्शनाचं ना डॉक्टरनी 600 रुपये पेमेंट लगेच टाकलं मोबाईलवर. आणि कुठलं म्हणजे आता बघा ह्याचं पण दर वाढले. तर पेंडीचं जवळजवळ 120 रुपयांनी एका बॅगीचं रेट वाढले. तर मग तसं दुधाचं पण रेट वाढायला पाहिजे तर ना, तसं तर दुधाचं नाही तर वाढलं, उलट दुधाचा 1 रुपया कमी झाला आहे. असं मग इथं आपलाच इथं पण लॉस आहे बघा. तर बघा शेतकऱ्याला असं परवडतं का. आणि माणूस म्हणतं त्यांना काय झालं. आणि आता आपण जे ही काम करतो ह्याच्या मागचं कष्ट दिसतं का बघा तुम्ही. आलेलं फक्त प्रॉफिट दिसतं. एवढं कष्ट असतं, एवढा संघर्ष असतो, एवढ्या सगळ्यातनं बाहेर पडायचं असतं आणि परत पुढं काहीतरी करत असं पुढं सरकायचं असतं. आता वैरणीला बरंच पैसे जातात, ह्यांचं गाईचं खाद्याला पैसे जातात, बारलीला पैसे जातात. आणि मला ना आता बारली पण बंद करायची, म्हणजे आमच्यात म्हणजे माझं दीर आलतं आणि त्यांनी सांगितलं की बारली मी बंद केली, तुम्ही पण बंद करा. तर मी ना आता एवढी घेतलेली आहे ना तेवढीच बारली संपवणार, आणि तेवढी संपली की मग बंद करून टाकायची. आणि त्यांनी सांगितलं की खपरी पेंड आणि ह्याची सरकी पेंड चालू करा. आणि बारलीचं 10 दिवसाला 2470 रुपये. तर असं 1 महिन्याचं हिशोब केला 7,000-7,500 रुपये पेमेंट होते. तर 7,500 खपरी पेंड आणि सरकीची जवळजवळ 2-2 हजारनी धरली तरी 3 पोती येतेली, आणि तरी पण 1,000 रुपये शिल्लक. मग खपरी आणि सरकी ही कसं ऐकल बारलीला. आणि बारलीचं कसं 2 लिटर दूध कमी निघू द्या, काय अडचण नाही, पण आपल्या गाई पण अशा तब्येत पण चांगली होईल आणि चांगल्या राहतेल्या. मग आता मी निर्णय घेतला की बारली बंद करायची. खरंच बारलीनं दूध निघत होतं बरं का, पण बारलीत ना 4 ते 5 दिवस झालं ना नंतर ना मग किडमं तयार होतात. आणि ती कसं आपल्याला ती काढता येत नाही, तर आपण तसंच गायींना टाकतो आणि मग ती गायींच्या पोटात जातात. आता ही समोर जी गाय दिसते ना त्या गायीला तर बारली पचतच नाही. बारली खाल्ली जास्त थोडीशी की तिला असं लगेच हिक होतंय, शेण पातळ टाकती. तर बघा मग म्हणलं योग्य निर्णय आहे, तर करून टाकूया आपण बारली बंद. आणि इकडं मग परत असं म्हणजे चांगलाच निर्णय आहे ही बारली बंद करायचा. आणि महिन्यातनं जाऊ द्या 7,000-7,500, पण आपल्या गायी पण तब्येतीनं चांगल्या होतेल्या. आणि आता मुरघास केला आहे ना ह्या वेळेस वैरणीचं पण आता सध्या ना एवढं म्हणजे आताच तुटवडा आला आहे. तर रेट पण वाढायला लागलेत. परत वैरणीचं रेट वाढले, तर परत पिंडीचं रेट वाढले. तर बारलीचं पण त्यांनी मेसेज टाकला आहे की तेल वाढल्यामुळं बारलीचा रेट वाढवण्याची शक्यता आहे तिथं म्हणजे. आणि दुधाचं रेट काय वाढलं नाही, तर दुधाचं आहे तीच रेट आहे. तर मग ती रेट वाढलं तर आपल्याला कुठंही काहीही कमी करू शकत नाही. ती तोटा आहे ना आपला रेट वाढलेला, ती आपल्याला सहनच करावं लागतं. एका बॅगीला 120 रुपये, 15 बॅगीचं पेमेंट किती झालं बघा तुम्ही. जवळजवळ 1700 रुपये आपलं एक्स्ट्रा जाणार आहे इथं. आणि आता वैरणीचं पण तसंच झालं आहे. आता एवढी स्वस्त झाली ती वैरण की 1200, 1000 रुपये, 1300 रुपयेपर्यंत भेटत होती. आणि आता जवळजवळ 2000ला चालली. आणि ती पण भेटत नाही. कंदाडाचं मकवान तर भेटच नाही, कडवळ भेटायला लागले आता. आणि कडवळ गायींना चारलं की दूध परत कमी निघतं. तर आता आपल्यात कसं मुरघास आहे म्हणून अडचण नाही, कारण का मुरघास निम्मा आणि निम्म कडवळ घास असं मिक्स केलं तर मग चालतंय. आणि ऊस पण भेटत नाही आता. ऊस पण शेतकरी दे नाही ती, का तर ऊसाला दर आला आहे म्हणून. आणि ऊसानं कसं गायींचं पोट भरतं. तर
1-2 फड बघितलं पण नाही म्हणते, नाहीतर मग रेट जास्त सांगते ती, जवळजवळ 5,000 रुपयाला गुंठा. मग कसं परवडणार आपल्याला ऊस तरी. म्हणजे बघा तुम्ही, गायींचं खाद्य एवढं महागलं आहे, वैरण एवढी महागली आणि दुधाचं रेट काय वाढलं नाही. तर मग इकडं खाद्य वाढलं, इकडं वैरणीचं दर वाढलं की इकडं दुधाचं पण रेट वाढायला पाहिजे. तर मग शेतकऱ्याला परवडते. आणि ही रेट नाही वाढलं तर मग शेतकऱ्याला परवडत नाही. इथं आपला सगळा एवढा लॉस आहे, ती लॉस आपल्याला सहनच करावा लागतो. आणि बघा असं कसं बोलते ती की भरपूर प्रॉफिट आहे, काय अडचण नाही. आणि कष्ट किती आहे गायींच्या व्यवसायात ती पण बघा तुम्ही. आणि लॉस पण किती आहे ती पण बघा. आजारी पडली तिथं आपला लॉस, खाद्य वाढलं तिथं आपलं लॉस, वैरणीचं दर वाढलं तिथं आपला लॉस. म्हणजे अजिबात असं फायदा जास्त नाही, फायदा कमी असतो आणि लॉस जास्त असतो. तरी पण ती शेतकऱ्यांना सहनच करायला लागतो तिथं. म्हणून चालत नाही की लगेच तिथं काटकसर करता येत नाही. गायींना जेवढी रोज मापात वैरण असते ना तेवढी वैरण दिलीच पाहिजे. खाद्य मापात असतं ना तेवढं खाद्य दिलंच पाहिजे. नाहीतर दुसऱ्या दिवशी लगे 1 गाय 2 लिटरनं कमी येते. 1 गाय 2 लिटरनं कमी आली की तिथं आपला लॉस होतो. आता ही गाय पाठीमागाची माझ्या दिसते ना, तिला ताप आलाय आणि गोळ्या चारले की तेवढ्या पुरता ताप कमी येतोय, परत ताप येतोय. तर ती गाय ना वैरण कमी खाते, तर तिचं एका टायमिंगला 2 लिटर दूध कमी निघतंय. तिथं पण आपला लॉस आहे. मग किती लॉस आहे शेतकऱ्याचा बघा तुम्ही. शेतकऱ्याला खरंच कुठंच असं ही नाही. शेतकरी स्वतःचा मालाचा भाव स्वतः ठरवू शकत नाही. एवढं कष्ट करायचं पण दुधाचा भाव स्वतः ठरवू शकतोय का बघा तुम्ही. ही शेतकऱ्याच्या हातात नाही. आणि परत ही वरनं डेअरीवाली असते तर ती पण आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते ती. तर बघा आता सेंटर बदलायचं होतं, बदललं तर ती पण तसंच निघलं. म्हणजे त्यांनी पण कॉल घेत नाही ती, असं मशीन दे नाही ती, काटा दे नाही ती. मग तिथं पण म्हणजे डेअरीवाली पण बघा तुम्ही खाण्याचाच प्रयत्न करते ती, आपलं तिथं पण लॉस करते ती. मग बघा असं कुठपर्यंत असा लॉस सहन करायचा. तर शेतकऱ्याच्या मागं खरंच खूप संकट लागलं आहे. आणि हे युद्ध चालू झाले ना, युद्धानं तर एवढं संकट पाठीमागं लागले ना शेतकऱ्याच्या, तर काय विचारू नका. आणि युद्ध फक्त शेतकऱ्यांवरच आहे, बाकी कुठल्याही ह्याच्यावरती युद्ध नाही. फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याला पेट्रोल डिझेल सगळं शेतकऱ्यावरच बसले. आणि ही पाठीमागं जी मुरघास दिसतोय ना, माझं जवळजवळ ह्याला 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे मुरघासाला. आणि पावसाळ्यात आता ही बारली बघा, ह्याच्यात एवढं किडमायतं की 4 ते 5 दिवस ही बारली व्यवस्थित राहते. म्हणून मी निर्णय घेतला आहे बारली बंद करायची. तर माझा बारली बंद करण्याचा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट करा. आणि ही जी पाठीमागं मुरघास केला आहे ना, ही पावसाळ्यात गायींची सोय म्हणून केला आहे. कारण का गेल्या वर्षी भरपूर हाल झालं, आपल्याला वैरण भेटली नव्हती आणि पावसात चिखलात काढून आणायची होती. त्यामुळं ही निर्णय घेतला आहे आपण. तर मग कसा वाटतो ही निर्णय माझा ती पण मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पण माझा कसा वाटतोय ती पण मला नक्कीच सांगा. आणि चला सर्वांना माझा मनापासून परत एकदा श्री स्वामी समर्थ.